खऱ्या अर्थानं सकाळपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावरती एक बातमी फ्लॅश होती की भोर विधानसभेचे माजी आमदार संग्रामजी थोपटे साहेब यांचा उद्या प्रवेश निश्चित झालेला आहे। विशेषतः मुळशी तालुक्याच्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या काही अडीअडचणी होत्या तर त्या सकाळी दत्तात्रयजी जाधव जे मुळशी तालुक्याचे सरचिटणीस आहे यांनी पत्राद्वारे आपली नाराजगी या ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे यांकडे व्यक्त केली होती। खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र हा डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे काम करत असताना माननीय महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी असतील, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, कार्यकारी अध्यक्ष माननीय रविभाऊ चव्हाण असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनामध्ये संघटना चांगल्या प्रकारे या ठिकाणी या भागामध्ये काम करत आहे। काही जुन्या नाव्यांचे काही विषय असतील तर या ठिकाणी एक संग्रामजी थोपटे यांचा प्रवेश झाल्यानंतर एक संयुक्त बैठक आपण या ठिकाणी सर्वांची आयोजित करून जुन्या नाव्यांचा वाद या ठिकाणी आपण मिटवण्याचा प्रयत्न करू। सकाळी जाधव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांनाही याबाबत आम्ही स्पष्टीकरण विचारले असता तेही पक्षाच्या समरस भूमिकेसोबत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे यापुढे आम्ही काम करू अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी सकाळी फोनद्वारे मला दिलेली आहे। निश्चितच येत्या काळामध्ये आपण सर्वजण सोबत राहून माननीय संग्रामजी थोपटे असतील आणि जुने नवे असे सगळेच जे मंडळी असतील हे सर्वांना सोबत घेऊन आपण एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम या मुळशी बोरवेल्ला मध्ये एक चांगल्या प्रकारे उभं करू आणि एक चांगल्या प्रकारचं सर्वांच्या सोबतीने हा विकसित भाग करण्यासाठी आपलं योगदान देऊ हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि कृपया प्रसार माध्यमांना विनंती करतो की जो विषय सकाळपासून चर्चेत आहे कुठेतरी त्याला आपण पूर्णत्व द्यावं हीच आमच्या भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो।